कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी म्हटलं ना, खरंच नाणं आणलं होतं सिद्धू, तुझ्यासाठी हेच आणलं होतं। पण हे तुझ्याकडे कसं काय? आई अहो काय झालं, हे नाणं ना यांना दाखवायला म्हणून मी आत घेऊन गेले आणि बाहेर येऊन बघते तोवर तुम्ही निघाला होतात। खरं तर यात ना माझीच चूक आहे, सॉरी हा आई। आम्ही तुम्हा सगळ्यांचीच माफी मागतो, आमच्याकडून चूक झाली। अहो नाही नाही काका, तुम्ही कशाला माफी मागताय? तुम्ही आहेर म्हणून एखाद्या गुलाबाचं फूल जरी दिलं असतं ना, तरी ते मी आनंदाने स्वीकारलं असतं। खरं तर मी तुम्हाला सॉरी म्हणायला पाहिजे। माझी आजी मला नको नको ते बोलली, तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो। अरे नाही बाळा, नाही, त्या मोठ्या आहेत, त्यांचं मनाला नाही लावून घेणार। यात खूप प्रेम आहे आणि खूप खूप आशीर्वाद। हो. तुझं समाधान झालं असेल तर निघूयात। You mean? पुढे मीनच मगासपासून गरज नसताना जी बडबड चालली आहे तुझी, ती करून झाली असेल आणि आपल्या दोघांना एम्बॅरस करून झालं असेल तर निघूया। गिफ्ट देऊन निघू। याला पण आत्ताच काम सुचायला हवी होती। अरे काय करतोय हा? अरे जा ना, मला काम आहे घरात, निघ आता। पूर्वी, हाय, मी भावना, ओळखलास तू मला? एक मिनिट इथे येतेस? आलेच। ओळखलास तू मला? हां, तुम्ही त्याच ना, त्या दिवशी सिद्धूला रोडवर त्याची खरडपट्टी काढत होतात त्या? आधी मी, मग ही मुलगी। अहो नाही नाही, अहो नाही नाही, अजून किती मुलींची छेड काढत असतील ना, हे आपल्याला काही माहिती नाहीये। ऍक्च्युली मला त्याबद्दलच थोडं बोलायचं होतं। तू आणि सिद्धू मला तेव्हा रस्त्यावर भेटलात ना, तेव्हा मी नको नको ते बोलले त्याला। मला खरंच माहिती नव्हतं की तुमचं लग्न ठरलंय म्हणून। खरंच सॉरी। आणि तू मला सांगायचा प्रयत्नही करत होतीस, पण मी तुला काही बोलूच दिलं नाही, मीच आपली बोलत राहिले। खरंच खरंच माझी चूक झाली, सॉरी। ओके। खरंच खूप मोठ्या मनाची आहेस ग तू। एखादीनं राग मनात धरून ठेवला असता। असो, तुमचं मनापासून अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स। तुमची जोडी खूप छान दिसते। येते मी। तू कामावर चाललाय? ए परत कधी येणार? दुकान बंद करून जा जा, चांगलं काम कर।
कायमचा जा. आई काय ग मला सांग त्या पूर्वीसोबत एवढं काय बोलत होतीस? जानू, मला ना एकदा रस्त्यात सिद्धू आणि पूर्वी दिसले होते. अगं, मला वाटलं की सिद्धू नेहमीसारखं त्रासच देत असेल त्या पूर्वीला, म्हणून मी तिच्यासमोर त्याला नको नको ते बोलले. पण मी आत्ता जाऊन सॉरी म्हणाले तिला. हो का? आई ऐक ना, बरं झालं ना या दोघांचा साखरपुडा झाला ते. आणि हो, तुला ह्याच्याबद्दल जे काही वाटत होतं ना, म्हणजे हा तुझ्या मागे लागलाय, तुला त्रास देतोय, हे सगळं आता डोक्यातून काढून टाक. हो जानू, अगदी बरोबर आहे तुझं. मी पण आता हाच विचार करत होते. म्हणजे बघ ना, काही माणसांबद्दल आपल्याला काहीतरी वेगळंच वाटत असतं, पण खरं तर ती माणसं त्यांच्या आयुष्यात वेगळीच असतात. हो ना, शेवटी सगळे गैरसमज दूर झाले ना, हे महत्वाचं. जान्हवी, भावना, आहेराचा कार्यक्रम सुरू झालाय, चला तिकडे जाऊया. हो, आलो. ताई, चल. जान्हवी, जयंतराव, तुम्ही या आता. अगं, तू दळव्यांची धाकटी मुलगी ना? अगं, तुझी मोठी बहीण तर इथेच आहे, तिचा आहेर घेऊ दे की. आणि तिचे यजमान कुठे आहेत? अगं काही काय बोलतेस? तिचं लग्न कुठे झालंय अजून? अगं, तिचं लग्नाचं वय झालं आता. झालंच नाही तर उलटून नाही गेलं आता. अगं, वय झालं म्हणून काय लग्न होतं? तिच्या पत्रिकेत दोष आहे. लग्नाच्याच दिवशी तिचा नवरा मेला, माहित नाही तुला? असू दे काकी, लाईफ मध्ये सिंगल राहणं काही रॉंग नसतं. आणि सगळ्यांचं लग्न झालं म्हणजे ते काही चांगले असतात असं देखील नसतं. आमची भावना ताई एक इंडिपेंडेंट वर्किंग वुमन आहे, हे विसरू नका. नाही, खरंच आमची भावना इतकी गुणी आहे ना, घर आणि काम इतकं उत्तम सांभाळते. आम्हाला खूप अभिमान आहे हो तिचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.